तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 36 साईजचा साधा 4 टक्स ब्लाऊज कसं कट करायचं तेच बघणार आहोत. तर क्रॉसपट्टी याला असणार आहे. टोटल उंची 16 आहे, तर त्याच्यामध्ये एक ॲड करून आपण 17 वरती टिक मार्क करायचं आहे. तर इथं डबल फोल्ड मी कडी घालून घेतलेले आहे, म्हणजे आपण पहिल्यांदा पाठीमागचा भागच कट करतोय. तर इथं 2 घड्या घालून घेतलेल्या आहेत. आता आपण शोल्डर घ्यायची, तर इथं 5.5 शोल्डर घेते. 36 छाती आहे, तर त्यासाठी 5.5 शोल्डर आणि 5.25 मुंडा आपण इथं घ्यायचा आहे. तर ज्या पद्धतीने मी हे कटिंग करते त्याच पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर तुमचा ही ब्लाऊज प्रॉपर बसेल, व्यवस्थित बसेल. तर हे बघा, अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपण छातीचा चौथा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 2 प्लस करायचा आहे. 36 छाती आहे, त्याचा चौथा 9 येतो आणि 2 आपण घेतलेला आहे. 11 वरती टिक मार्क करून अशी ही लाईन ओढून घेतलेली. आणि आता आपण कमरेचा चौथा प्लस 2 इंच घ्यायचा आहे. कमर इथं 32 आहे, त्याचा चौथा 8 येतो आणि 2 इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. आणि नंतर ते जे पॉईंट आहेत ते आपण तिरके ओढून घ्यायचे, म्हणजे जे पॉईंट कमरेचे आणि वरचे आहेत ते आपण जोडून घ्यायचे आहेत. तर आता इथपर्यंत तुम्हाला सगळं काही व्यवस्थित समजलं असेल. अगदी हळुवारपणे सावकाशपणे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर कधीही ब्लाऊज कटिंग करताना पहिल्यांदा पाठीमागचा भाग आपण कट करत असतो आणि नंतर त्याच्यावरून पुढचा भाग कट करायचा असतो. तर ह्या ब्लाऊजची उंची भरपूर आहे. आता तुमची सपोज 13 असू शकते, 14, 15, 16 कितीही असू शकते, बट इथं उंची जास्त आहे. गळा रुंदी 2.25 घेतलेली आहे. तर गळा खोली इथं आपण 10 इंच घेतो आहे. जर 10 आपल्याला प्रॉपर पाहिजे असेल तर 10.5 वरती टिक मार्क करायची आणि अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता खालच्या साईडला तुम्ही जो गळा आहे तो वाढवू शकता, म्हणजे गळ्याचं अंतर खालच्या साईडला इथं 3 घेतलेलं आहे आणि वरती इथं 2.25 घेतलेलं आहे. अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीचा गळा पाहिजे तसा हा आखून घ्यायचा आहे. तर इथं मी सिम्पली गोल गळा ओढून घेते. तर इथं आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. तर खालच्या साईडला आपण मध्यातून करेक्ट 4 इंचावरती मोजून घ्यायचं आणि त्याच ठिकाणी आपण टक्स घेणार आहोत. टक्सची उंची इथं 4.5 घेतलेली आहे. तर इथं पाहू शकता असे हे टक्स ओढून घ्यायचे आणि टक्समध्ये आपण 1.5 इंच अंतर घालवणार आहोत, म्हणजे टोटल टक्स आपले हे 1 इंचाचे असणार आहेत. ह्या ठिकाणी अर्धा इंच आणि दुसऱ्या ठिकाणी अर्धा इंच. तर इथं जो मुंडा आहे तो आपण 1.5 इंचावरून घेतो आहे. 5.25 जी मुंड्याची लाईन आहे त्याचा करेक्ट मध्ये काढायचा आणि तिथूनच आपण मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा, अशाच पद्धतीने मुंड्याचा शेप द्यायचा आहे. तुम्हाला जर प्रॅक्टिस नसेल तर भरपूर प्रॅक्टिस करा आणि हा शेप द्यायला शिका. तर आता सगळं काही व्यवस्थित आखून झालेलं आहे. आपण फक्त हे कट करून घ्यायचं आहे आणि पुढची बाजू कट करताना त्याच्यावरती हे ठेवायचं आहे. तर इथे गळ्याच्या साईडला अर्धा इंच मी डाऊन करायचं विसरलेली, तर आता अर्धा इंच डाऊन करून घेते. कारण काय की गळा उतरतो, फाकतो असे बरेच प्रश्न असतात, त्यामुळे आपण असं हे अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित तो गळा बसतो. आणि इथे गळा फक्त कट केलेला नाही, कारण मेन जो साडीचा कपडा आहे त्याच्यावरती ठेवून गळा शिलाई करायचा आहे, त्यामुळे कट केलेला नाही. तर आता दोन्ही साईडला गळ्याच्या लाईन येण्यासाठी आपण काय करायचं, असं हे फोल्ड करून ठेवायचं आणि थोडंसं जोराने प्रेस करायचं, म्हणजे ज्या ठिकाणी लाईन आहे त्या ठिकाणी फक्त नखाने प्रेस करायचं, म्हणजे त्याचा शेप तयार होतो आहे. आणि ते बघा, दोन्ही साईडला आपण शेप बनवून घेतलेला आहे. आणि आता दुसरं अस्तर घ्यायचं, म्हणजे पुढची साईड आपण कट करतो आहे. तर पहिलं जे आपण पाठीमागचं कट केलेलं होतं ते याच्यावरती ठेवायचं आणि नंतर हे कच्चं जस्ट आपल्याला आखून घ्यायचं आहे. नंतर याच्यावरती भरपूर मापे आपण टाकणार आहोत आणि पूर्ण जो ब्लाऊज आहे तो वेगळ्या पद्धतीचा होतो आहे पुढच्या साईडचा, बट पाठीमागची साईड टाकून कच्चं आपण ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर हे ड्रॉ केल्यानंतर आपण अजून एकदा व्यवस्थित मापे आहेत की नाही आपण ड्रॉ केलेली ती चेक करून घ्यायची आहेत. तर ही स्टेप अजिबात विसरू नका. तर इथं बघा, मी करेक्ट जो शोल्डर आहे तो 5.5 आहे का बघते, मुंडासुद्धा 5.25 आहे का पाहायचा. तसं पाहिलं तर आपल्याला मुंड्याचा शेप काढावा लागतो, त्यामुळे मुंडा नवीनच तयार करावा लागतो.
तर छातीचा 4था प्लस 2 इंच इथं मी घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपण हे मोजून घ्यायचं आणि जो मुंडा आहे त्याच्या आतल्या साईडला आपल्याला अर्धा इंच लाईन ओढून घ्यायची आहे आणि वरतीसुद्धा आपण अर्धा इंच डाऊन केलेला आहे. तर हे बघा, पुढचा जो गळा आहे तो आपल्याला इथं 6 पाहिजे, म्हणजे प्रॉपर 6 आहे. तर इथं अर्धा इंच एक्स्ट्राचं घेऊन 6.5 वरती टिक मार्क करायची आणि 2.25 फक्त गळा रुंदी घेतलेली आहे. खालच्या साईडला आपण 3, 2.5 कितीही घेऊ शकतो, तुमच्या आवडीने तुम्ही खालची साईड वाढवू शकता. तर असा हा शेप तयार झालेला आहे आणि इथं आपण गोलाई देऊन घ्यायची आहे. नंतर हा जो पुढचा गळ्याचा शेप आहे तो डन झालेला आहे. मुंड्याच्या साईडला इथं आपण अर्धा इंच आतल्या साईडला घ्यायचं आणि तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. तर आता तुम्ही म्हणाल की हे कशासाठी बरं, काकेत फुगा वगैरे येऊ नये त्यासाठी आपण असं हे करायचं आहे. इथून आपल्याला फक्त 1 इंच मोजून घ्यायचं आहे आणि तिथूनच आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. पाठीमागचा शेप आपण 1.5 इंचावरून दिलेला होता आणि पुढचा आपण 1 इंचावरून देतो आहे. मुंड्याचा मध्य काढायचा आणि हे बघा असा हा शेप तयार करायचा आहे. आणि खालच्या साईडला इथे बघा आपण 3.5 इंच एका साईडला घेतो आहे आणि एका साईडला 2.5 इंच घेतो आहे. तर ती आपली क्रॉसपट्टी तयार होईल. तर अशीच ही क्रॉसपट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. जर तुम्ही क्रॉसपट्टीसहित हा ब्लाऊज शिवत असाल तर, आणि खालीसुद्धा अर्धा इंच आपण एक्स्ट्राचं घ्यायचं आहे, म्हणजे पाठीमागच्यापेक्षा पुढच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं असतं, हे लक्षात ठेवा. तर इथंसुद्धा मी अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे आणि ते अर्धा इंच सोडून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. म्हणजे 3.5 वरती टिक मार्क करायची आणि नंतर इकडे 2.5 इंचावरती करायची आहे. आणि वरच्या साईडला आपल्याला इथं बघा किती अंतर भेटलेलं आहे ते प्रॉपर कळतं. क्रॉसपट्टीची तिरकी लाईन आपण ओढून घ्यायची. तुम्ही ही हाताने सुद्धा ओढू शकता किंवा स्केलने सुद्धा तुम्ही ही लाईन ड्रॉ करू शकता. तर या हातानेच मी त्याला असा मस्त शेप दिलेला आहे. तर त्याच पॉईंटला आपण इथं टेप असा आडवा पकडायचा आणि करेक्ट 4 इंचावरती एक टिक मार्क करायची. ज्या ठिकाणी आपण 4 इंच घेतलेलं आहे त्याच्या साईडला 1 इंच आणि दुसऱ्या साईडला 1 इंच असं हे टिक मार्क करून घ्यायचं आहे. आणि याचा करेक्ट साईडचा मध्य काढायचा, त्या ठिकाणी सुद्धा टिक मार्क करायची. कोपऱ्यातून 1.5 इंच वरती घ्यायचं आणि तिथंही टिक मार्क करायची आहे. शोल्डरमध्ये म्हणजे इथं आपण जो मुंड्याचा भाग घेतलेला आहे तिथंही आपल्याला 2.5 इंचावरती टिक मार्क करायची आहे. करेक्ट 10.5 इंच ज्या ठिकाणी येतं त्या ठिकाणी एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि पहिला जो टक्स आपण घेतो तो 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. अशी ही लाईन ओढायची आणि साईडला आपण 1-1 इंच अंतर ठेवलेलं आहे, म्हणजे हा टक्स 2 इंचाचा आहे. तर एका साईडला 1 इंच आणि दुसऱ्या साईडला 1 इंच असं हे टिक मार्क करायचं आणि टक्सचे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. आणि नंतरचे जे टक्स आहेत ते आपण सर्व टक्स 1.5 इंचावरून घेणार आहोत. तसं जर तुम्ही घेतलं तर परफेक्ट ब्लाऊज आपला रेडी होतो. तर त्याच पद्धतीने सर्व ठिकाणी टिक मार्क करून घ्या. तर इथं करेक्ट मध्य काढला आणि 2.5 इंचावरती आपण लाईन ओढलेली आहे. इथंही आपण 1.5 इंच अंतर टक्समध्ये घालवणार आहोत. आणि आता खालच्या साईडला जी तिरकी लाईन आपण ओढणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा वरती 1.5 इंच मोजून घ्यायचं आणि अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. इथंही 1.5 इंच अंतर आपण टक्समध्ये घालवणार आहोत. आणि नंतर वरच्या साईडला सुद्धा 1.5 इंच मोजून घ्यायचं आणि मुंड्याकडच्या साईडला आपल्याला टक्स पाडून घ्यायचं आहे. तर सिम्पली याच पद्धतीने तुम्ही सर्व टक्स तयार करा. परफेक्ट तुमचा ब्लाऊज बसेल आणि व्यवस्थितसुद्धा टक्स येतील. तर एकदम सोपा फॉर्म्युला आहे फ्रेंड्स. तर इथं पाहू शकता जे फिटिंगचं माप आहे ते सुद्धा मी इथं टिक मार्क करून घेते. आणि इकडच्या साईडला 2 इंच एक्स्ट्राच आपल्याला घ्यायचं आहे, कारण खालचा जो टक्स आहे तो 2 इंचाने आपण शिलाई करणार आहोत. त्यासाठी वरती अर्धा इंच एक्स्ट्राचं घेणार आहे आणि अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. तर पाठीमागच्यापेक्षा पुढच्यामध्ये आपण अर्धा इंच उंचीसुद्धा वाढवून घेतलेली आहे. आता हे अस्तर व्यवस्थित कट करून घेतले. याच्यावरूनच साडीचं जे कापड आहे ते सुद्धा आपल्याला कट करायचं आहे. तर हे अस्तर त्याच्यावरती ठेवायचं आणि करेक्ट आपण हे कट करून घ्यायचं आहे. त्यामुळे साडीचं कापड कसं कट करायचं ते मी तुम्हाला काही दाखवत नाही. ब्लाऊज रेडी झाल्यानंतर नक्की दाखवेन. आणि इथं पाहू शकताय दोन्ही साईडला टक्सचे व्यवस्थित पॉईंट येण्यासाठी आपण अशी घडी घालून घ्यायची आणि ज्या ठिकाणी टक्स आहेत त्या ठिकाणी असं नखाने ओढायचं, म्हणजे त्या ठिकाणी लाईन तयार होते. आणि इथं पाहू शकता या ठिकाणी सुद्धा फेंट लाईन तयार झालेली आहे.
आणि आता आपण टक्साचे पॉईंट देऊन घ्यायचे आहेत. तर इथंसुद्धा गळा कट केलेला नाही आणि हुकपट्टीचा जो भाग आहे तो सुद्धा कट केलेला नाही. तर गळा शिलाई केल्यानंतरच ते तुम्ही कट करू शकताय आणि जर तुम्हाला आत्ता करायचं असेल तरीही करू शकता. तर इथं पाहू शकता पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग आपला रेडी झालेला आहे. हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.